सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं दिशादेवी नावाचं एक टुमदार गाव होतं. चारही बाजूंनी हिरवीगार डोंगराळ, मधोमध वाहणारी निळसर नदी आणि नदीकाठाशी उभी असलेली जुनी पिंपळाची झाडं. जणू गावचं हृदयच. इथली माणसं साधी, कष्टाळू आणि परंपरांना जपणारी. पण काळ बदलत होता. बदलाबरोबर येणाऱ्या संधीसोबतच स्वार्थ, असूया आणि अधीरपणाही हळूहळू शिरकावत होता. या बदलांच्या वावटळीत काही माणसं दीप बनून उजेड पसरवत होती, तर काही दिशाच हरवून बसत होती. ही कथा आहे माधव, शिवानी आणि वामनराव यांच्या आयुष्याची, जिथे कष्ट, प्रामाणिकपणा आणि संयम यांची खरी परीक्षा होती. आणि शेवटी समजतं की यशाचा खरा अर्थ काय असतो. माधव लहानपणापासून शेतीत रमलेला. वडिलांकडून त्याने एकच गोष्ट वारंवार ऐकली होती, मातीशी प्रामाणिक राहिलास तर माती तुला कधीच उपाशी ठेवत नाही. वडील गेल्यानंतर माधववर घरची जबाबदारी आली. 2 एकर कोरडवाहू जमीन, जुनी विहीर आणि आईचं मुक आश्वासन, इतकंच त्याचं भांडवल. गावातले बरेच जण शेती सोडून शहराकडे गेले होते. माधवलाही इच्छा नव्हती. त्याला आपल्या मातीत काहीतरी नवीन करायचं होतं. तो आधुनिक पद्धती शिकायला लागला, कृषी प्रदर्शनाला गेला आणि हळूहळू पिकांची विविधता वाढवू लागला. नफा लगेच दिसला नाही, पण संयमाने तो टिकून राहिला. शिवानी गावातलीच, पण तिची स्वप्न गावापलीकडे उडत होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचा स्वतःचा छोटा उद्योग उभारायचा होता. तिने महिलांसाठी बचत गट सुरू केला. सुरुवातीला लोक हसले, गावात उद्योग? पण शिवानीने हार मानली नाही. तिने प्रशिक्षण घेतलं, बाजारपेठ समजून घेतली आणि महिलांना स्वावलंबी बनण्याचं स्वप्न उराशी धरलं. शिवानी आणि माधव यांची भेट कृषी मेळाव्यात झाली. दोघांच्याही डोळ्यात वेगळीच चमक होती, परिश्रमाची आणि उद्योगाची. वामन गावात प्रभावशाली मानले जात. कागदोपत्री विकास, भाषणातून प्रगती, हे त्यांचं ब्रीद. त्यांनी माधवला सुचवलं, शेतीत इतका वेळ घालवू नकोस, सहकारी अनुदान मिळव, कागदात पीक दाखव आणि पैसा मिळव. माधव गोंधळला. सोपा मार्ग आकर्षक होता, पण त्याला वडिलांचे शब्द आठवले. त्याने नकार दिला. वामनराव नाराज झाले. शिवानीलाही त्यांनी सूचक इशारे दिले, बचत गट फार पुढे जाऊन देऊ नकोस. शिवानी शांत राहिली, पण ठाम. 1 वर्ष पावसाने दगा दिला. पीक आटोपलं. गावात नैराश्य पसरलं. माधवची परीक्षाच होती. त्यांनी पाणी साठवण, ठिबक सिंचन आणि कमी पाण्यात येणारी पिकं निवडली. शिवानीने बचत गटातून महिलांना पर्यायी उत्पन्नाच्या कल्पना दिल्या, मसाले, सेंद्रिय उत्पादने, हस्तकला. वामनरावांनी मात्र संधी साधली. त्यांनी मदतीचं आश्वासन देऊन लोकांकडून सही शिक्के घेतले. कागद वाढले, मदत कमी पोचली. माधव एका रात्री पिंपळाखाली बसला, मनात प्रश्नांची गर्दी. तेव्हाच गावातले ज्येष्ठ भाऊसाहेब भेटले. ते म्हणाले, दीप लावायला तेल लागतं. तेल म्हणजे संयम. दिशा दाखवायला वेळ लागतो. माधव शांत झाला. शिवानी थकली होती, पण महिलांच्या डोळ्यात तिला आशा दिसत होती. ती पुढे चालत राहिली. हळूहळू परिणाम दिसू लागले. माधवच्या शेतात अनेक पिकांमुळे तोट्यांची भरपाई झाली. शिवानीच्या बचत गटाने बाजारात नाव कमावलं. गावात रोजगार वाढला. बाहेर गेलेले काही जण परतले. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. वामनरावांच्या कागदी विकासाची पोलखोल झाली. ग्रामसभेत सत्य समोर आलं. वामनरावांनी माफी मागितली. माधव आणि शिवानीने सूड घेतला नाही. त्यांनी एकच अट ठेवली, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा. गावाने नवा निर्णय घेतला. योजना लोकांसाठी, लोकांसोबत. दिशादेवी गाव बदललं. शाळेत बाग, शेतात तंत्रज्ञान आणि मनात विश्वास. पिंपळाखाली आता दीप लावला जातो, प्रतीक म्हणून. माधव म्हणतो, यश म्हणजे एकट्याचा विजय नाही. शिवानी म्हणते, स्वप्न सामायिक झाली की दिशा मिळते. गाव ऐकतं आणि ते पुढे चालतं. प्रामाणिकपणा हा धीमा असतो, पण टिकाऊ असतो. सोपा मार्ग आकर्षक असतो, पण तो दिशा हरवतो. संयम हा यशाचा खरा इंधन आहे. विकास हा कागदावर नाही, माणसाच्या आयुष्यात दिसायला हवा. नैतिक बोध, दीप बनायला वेळ लागतो, पण एकदा पेटला की तो अनेकांना दिशा दाखवतो.